नमस्कार. आज आपण राज्यघटनेतील भाग पाहणार आहोत. पूर्वी किती होते आणि त्याच्यामध्ये आत्ता ॲड करण्यात किती आलेले आहेत. पूर्वी 1950 साली 8 भाग होते, त्याच्यामध्ये 4 ॲड करण्यात आले, म्हणजेच पूर्वीचे 8 आणि आताचे 4 मिळून झाले 12. तर हे 4 कधी व केव्हा ॲड करण्यात आले ते सांगते. 9वा जो आहे शेड्यूल तो 1951 साली पहिल्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलं आणि 10वा जे आहे ते 1985 साली 52व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलं. त्याच्यानंतर 11वा व 12वा हे 1992 साली 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलं. सोबतच आपण हेही पाहूया की हे 12 जे भाग आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. पहिल्या भागामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा आहे आणि दुसऱ्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायाधीश या लोकांचे वेतन आहे. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये आहे पदांची शपथ म्हणजेच प्रतिज्ञा. चौथ्यामध्ये आहे राज्यसभेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आणि पाचव्यामध्ये आहे अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती आणि 6व्यामध्ये आहे ईशान्य भागातील आदिवासी. 7व्यामध्ये आहे राज्य व केंद्र आणि 8व्यामध्ये आहे भाषा म्हणजेच मान्यता मिळालेली भाषा. त्याच्यानंतर 9व्यामध्ये आहे 9 आणि 10 हे नंतर ॲड करण्यात आलेले आहे. 9व्यामध्ये आहे काही न्यायालयीन कायदे आणि 10व्यामध्ये आहे विरोधी पक्षांतर कायदे आहेत आणि 11वा व 12वा. 11व्यामध्ये पंचायत राज आहे आणि 12व्यामध्ये नगरपालिका आहे. तर उद्यापासून आपल्याला आर्टिकल चालू करायचे आहेत. व्हिडिओ पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्यांना प्लस JMFC देणाऱ्यांना व जे वकील लोक आहेत या सगळ्यांना लागणार आहे. इवन मला तर वाटते की आपल्या देशात राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना हे माहिती पाहिजे. तर उद्यापासून व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपल्याला उद्यापासून आर्टिकल चालू करायचे आहेत. धन्यवाद.